सकाळ वृत्तपत्र समूह आणि साम मराठी वाहिनीनं सुरू केलेल्या अपेक्षा महाराष्ट्राच्या या मोहिमेअंतर्गत आज आपण संवाद साधणार आहोत महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष वसंत पुरके सरांशी। जाणून घेऊया त्यांच्या या प्रवासातील आणि संघर्षाच्या कहाणीविषयी। पुरके सर, तुम्ही एक आदिवासी भागातून येता आणि त्या भागाच्या विकासासाठी मागच्या 15 ते 20 वर्षापासून आपण बरेच प्रयत्न केले आहेत। त्या प्रयत्नांमध्ये कोणत्या कोणत्या गोष्टींचा समावेश आहे? अभिजितजी, आपण मुळात साम मराठी आणि वृत्तपत्र समूह सकाळने अपेक्षा महाराष्ट्राच्या ही जी संकल्पना स्वीकारली ही पहिल्यांदा अत्यंत अभिनंदनीय आहे। यामुळे अनेक लोकांना स्वतःची मतं मांडण्याचं एक विचारपीठ आपण उपलब्ध करून दिलेलं आहे, त्याबद्दल मी आपल्याला धन्यवाद देतो। सामाजिक न्यायाच्या संदर्भात मला अनेक मुद्दे उपस्थित करता येतील। खरं म्हणजे वर्णव्यवस्थोद्भूत जी जाती व्यवस्था आहे आणि त्याच्यामुळे शेकडो जाती धर्मपंथ निर्माण झाले। परिणामी एक संघ सुने किंवा नाना रंग की गाय एक रंग है दूध तुम कैसे बम्मन हम कैसे सूद हा 550 वर्षापूर्वी कबीराने विचारलेला प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे। पण तरीही केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारच्या धोरणात्मक निर्णयाप्रमाणे या उपेक्षित, दुर्लक्षित आणि नागवलेल्या किंवा रिजेक्टेड लोकांना न्याय द्यायचे प्रयत्न निश्चितच सुरू आहे। तरीही सर्वसामान्य माणसाला, उपेक्षित माणसाला विशेष प्राथम्य आणि प्राधान्य दिल्याशिवाय त्याचा विकास होणार नाही असं राजर्षी छत्रपती शाहू महाराज देखील म्हणाले होते। त्यांचं सुंदर कोटेशन होतं की इफ द लोअर क्लासेस आर नॉट गिवन प्रिफरेन्शियल ट्रीटमेंट, इफ द लोअर क्लासेस आर नॉट गिवन प्रिफरेन्शियल ट्रीटमेंट दे विल नॉट राइज इन द स्केल ऑफ लाईफ। त्यांच्या जीवनाचा स्तर सर्वसामान्य माणसाच्या सरासरीच्या स्तरावर जर आणायचा असेल तर त्यांना विशेष प्राथम्य देऊन, विशेष प्राधान्य देऊन, विशेष सवलती देऊन त्यांना आपल्यासोबत आणावं लागेल। ही मूलभूत संकल्पना ही तेव्हा त्यांनी मांडली होती। त्यानंतर बाबासाहेबांनी सगळ्यांनी तो मुद्दा हातात घेऊन सर्वसामान्याला न्याय द्यायचे प्रयत्न केले। स्वातंत्र्याला 65 वर्ष झाली, परंतु सरकारला जात निर्मूलन करायचं आहे, पण जाता जात नाही ती जात अशी परिस्थिती झाली आहे। आणि 25 वर्षापूर्वी जाती धर्माच्या संघटना नव्हत्या, कुठल्याही व्यक्तीला तो हा नागरिक आहे असं वाटायचं। पण आता जाती जातीच्या संस्था, संघटना झाल्यात आणि जातीसाठी योजना मागतात। हे कितपत लोकशाहीत योग्य आहे? खरं म्हणजे हा विचार 1275 ते 1296च्या काळात जन्माला आलेल्या ज्ञानेश्वरांनी देखील मानला होता। कारण त्यांनी आध्यात्मिक लोकशाही या समाजरचनेमध्ये प्रतिष्ठित किंवा प्राणप्रतिष्ठा करण्याची त्यांनी प्रयत्न केले। त्यातही ते म्हणाले होते की कुल जाती वर्ण हे आघवेची गा अकारण, कुल जाती वर्ण हे आघवेची गा अकारण येथ गा भक्ती सरे जाती अप्रमाण। आपण या लोकशाहीच्या मंदिरामध्ये, तेव्हा ते परमेश्वराच्या मंदिरामध्ये असेल कदाचित, पण आज आध्यात्मिक लोकशाहीच्या नंतर आपण खऱ्या अर्थाने वास्तव लोकशाहीची मूल्य आपण इथे चाखत आहोत। म्हणून या लोकशाहीच्या मंदिरामध्ये आम्ही आल्यानंतर आमचे जातीचे, धर्माचे, पंथाचे जोडे आणि चपला हे आम्ही बाजूलाच काढल्या पाहिजे, बरोबर आहे। परंतु लोकशाहीचं मंदिर हे द्रष्ट्या नेतृत्वाच्या खांद्यावर उभं असतं। लोकशाहीचं मंदिर हे द्रष्ट्या नेतृत्वाच्या खांद्यावर उभं असतं। या नेत्यांनी खऱ्या अर्थाने स्वतः पहिल्यांदा धर्मनिरपेक्षतावाद किंवा सेक्युलरिझमची संपूर्ण विचारसरणी ही त्यांच्या रोमारोमामध्ये आणि रंध्रारंध्रामध्ये पहिल्यांदा भिनली पाहिजे। आणि म्हणून APJ अब्दुल कलाम म्हणाल की इफ द पॉलिटिकल लीडर्स ऑफ द नेशन एम्पॉवर द पीपल थ्रू व्हिजनरी पॉलिसी द प्रॉस्पेरिटी ऑफ द नेशन इज सर्टन। म्हणून पहिल्यांदा आमच्या राज्यकर्त्यांनी आमची जात, धर्म, पंथ, वर्ण हे थोडंसं बाजूला ठेवून आम्ही पुढे जाणं गरजेचं आहे। परंतु ते समाजात होताना दिसत नाही। जो क्रिमिलियर वर्ग आहे त्यांना अजून सवलती हव्या आहेत आणि सरकारसुद्धा अजूनपर्यंत स्वातंत्र्याच्या साठीनंतरही 2 वेगवेगळ्या विभागांमध्ये त्यांना विभागत नाही आहे। त्यामुळे वंचितांपर्यंत आरक्षणाचा फायदा पोहोचत नाही असं वाटतं आपल्याला? आपलं म्हणणं निश्चित रास्त आहे। या संदर्भात संत कबीर म्हणाले की लोभ सरस अवगुण नाही, लोभ सरस अवगुण नाही तपनही सत्य समान। सत्य हे आहे की तुम्ही आम्ही एक आहोत। सत्य हे आहे की प्रत्येकाला लोकशाहीची फळं आस्वादण्याचा त्याला अधिकार आहे। पण कबीर म्हणाले की लोभ सरस अवगुण नाही तपनही सत्य समान, पण त्याच्यानंतर मनशुद्धी सम तीर्थ नाही, मनशुद्धी सम तीर्थ नाही विद्या समधनवान।
म्हणून आम्ही जसजसे मोठे होतो तसतशा आमच्या लोभाला आणि आशा आकांक्षांना थोडासा पायबंद घातला गेला पाहिजे. मी काय होतो आणि आज काय आहे, मी कुठल्या खितपत अवस्थेत पडलेलो होतो, आज मी किती समृद्ध अवस्थेमध्ये आहे, अशा प्रकारचा खेळाडू प्रवृत्तीचा आधार घेऊन जर सर्वसामान्य माणसाच्या वाट्याला चांगलं जीवन येत असेल तर त्याचं पण कौतुक केलं पाहिजे. तोही आपला बंधू आहे. म्हणून आपल्याला म्हटलं की जोपर्यंत ही नेतृत्व किंवा आम्ही सर्वसामान्य माणसं ज्या ज्या समाजाची नेतृत्व करतात त्यांच्यामध्ये हे समदर्शित्व आलं पाहिजे, ही बंधुभावाची भूमिका आली पाहिजे. पुरखे सर, आपण फार चांगला मुद्दा मांडला की सामाजिक मन तयार झालं पाहिजे. परंतु अजूनही जे आदिवासी लोक आहेत, मूल निवासी लोक आहेत, त्यांच्या जमिनीवर अतिक्रमण करण्याची लाट आलेली दिसून येते. त्यांच्या अधिकारांवर गदा आलेली आहे आणि ते कुठंतरी थांबणार आहे की नाही. म्हणून आपल्याला माहीत असेल 9 तारखेला गेल्या 9 तारखेला मला वाटलं 9 ऑगस्ट असेल, 9 ऑगस्टला एक जागतिक आदिवासी दिन पूर्ण देशामध्ये साजरा केला गेला. त्यावेळेस मी ज्या खुर्चीवर बसलेलो आहोत ती खुर्ची मला काही बंधनं घालून मला पुढे जाऊ देत आहे. म्हणून माझं मोकळं मन आपण कोणासमोर तरी मोकळं करावं म्हणून मी माननीय या राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेबांना आणि आदरणीय अजितदादा पवारांना एक सुंदरसं पत्र लिहिलं की जो बॅकवर्ड आहे, जो एज्युकेशनली बॅकवर्ड आहे म्हणून तो अनऑर्गनाइज आहे. एज्युकेशनली बॅकवर्ड आहे म्हणजेच इलिटरेट आहे म्हणून तो अनऑर्गनाइज आहे. अनऑर्गनाइज्ड आहे म्हणून तो संघर्ष करू शकत नाही. अशा दुष्टचक्रात सापडलेला माणूस आणि त्याला प्राथम्याचा हात देण्याचा सरकारने, केंद्र सरकारने जर प्रचंड मोठा चांगलं पाऊल उचललं असेल तर त्याच्या सवलती त्याच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजे. तरच खऱ्या अर्थाने विकासाची गंगोत्रीचा महासागर होण्याची स्वप्न आपल्याला दिसू शकतील. या मागासवर्गाला शिक्षणाची द्वारं उघडल्या गेली आहेत, परंतु ती द्वारं उघडून सुद्धा त्या समाजामध्ये शिक्षण व्यवस्थित पोहोचलं नाही. त्यामुळे युवकांमध्ये शिक्षण आहे, नोकरी नाही, उद्योगधंदा करता येत नाही. यावर कशी मात करता येईल. आम्ही द नेशन हॅज फर्मली कमिटेड टू प्रोव्हाइड द एज्युकेशन फॉर ऑल. ते आणि फ्री आणि कंपल्सरी असं म्हटलेलं आहे. अभिजितजी, मी नम्रपणे सांगेन, आम्ही मोफत शिक्षण देण्याची प्रक्रिया ही सुरू केलेली आहे. महात्मा फुल्यांचंही म्हणणं होतं की अखिल बहुजनवर्गीय समाज स्वतः शिक्षित होऊन तो स्वतःच्या भावबंधांना शिकवेल, बरोबर की नाही, ही त्यांची अपेक्षा होती. आम्ही मोफत शिक्षणाची संकल्पना स्वीकारली, परंतु त्याच्यामध्ये कंपल्सरी एज्युकेशन नाही आहे, त्यात कंपल्शन नाही आहे. आणि म्हणून मोफत शिक्षणाची संकल्पना स्वीकारल्याच्यामुळे कसं तरी लोकांना शिक्षित आणि साक्षर होण्याचं शिक्षण मिळू लागलेलं आहे. पण मी त्या मताचा नाही आहे. आमचे MC छागला माझ्या सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश म्हणायचे की मॅन मस्ट बी रिस्पेक्टेड ऑन अकाउंट ऑफ हिज मेरिट, नॉट ड्यू टू हिज कास्ट, कम्युनिटी अँड रिलिजन. आणि म्हणून त्यांचं म्हणणं हे होतं की माझ्या अख्ख्या समाजाला दर्जेदार शिक्षण मिळालं पाहिजे. दर्जेदार शिक्षण जर महाराष्ट्राला आणि देशाला द्यायचं असेल तर सक्तीचंच शिक्षण असलं पाहिजे. हे होते वसंत पुरखे सर. यांनी सांगितलं की सामाजिक न्याय आणि विकासाच्या प्रक्रियेमध्ये शिक्षण हा मूलभूत घटक आहे. शिक्षणात जर आमूलाग्र बदल झाले तर निश्चितच समाजाच्या सगळ्या स्तरांमध्ये बदलाचे पडसाद उमटतील. फक्त त्याला जोड हवी आहे, ती राज्यकर्त्यांच्या इच्छाशक्तीची. अभिजित ब्रह्मनाथकर, साम मराठी, मुंबई.